दौत ध ध धनुष्य न न नळा प प पपई हा बरोबर घर खाली बसा बेटा पडसा चमचा तर अशी झाली होती आमच्या संडेची सुरुवात। जेवण वगैरे करून झोप काढून मग आम्ही निघालो होतो एका मस्त ठिकाणी फिरण्यासाठी, जो आमचा फेवरेट प्लेस आहे आणि खूप दिवसापासून आम्ही गेलेलो नव्हतो। तर हो, आम्ही निघालेलो होतो किंवा आम्ही पोहोचलो होतो बीचवर, आणि बीचवर पोहोचल्यावरचा आनंद वेगळाच असतो, कारण किती शांत वातावरण। तसं संडेला तितकंसं शांत नसतं, छान गजबजलेलं असतं सगळ्यांनीच, पण ते पायाला जेव्हा असं पाणी लागतं किंवा त्या मातीमध्ये फिरणं, पाण्यात फिरणं, मुलांची पाण्यामधली मस्ती, तर हे सगळंच खूप मस्त मजेशीर असतं आणि ते अनुभवायला खूप छान वाटतं। त्यामुळे बीच निदान झालाच पाहिजे महिन्यातनं एकदा तरी, असा प्रयत्न असतो, पण तो प्रत्येकच वेळी होतो अशातला काही भाग नाही। आणि इथे आल्यानंतर व्हिडिओ फोटो काढणार नाही असं कसं होईल माझ्या बाबतीत तरी, बाकीच्यांना त्यात इंटरेस्ट नाही आहे पण मला खूप आहे, तर त्यामुळे मी सुद्धा या सगळ्यामध्ये बिझी होते आणि सतत पाण्यात चालत राहायचं हे खूपच छान वाटतं। त्यानंतर आता या बीचवर तरी खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन वाढलेल्या आहेत, त्यामुळे उंटाची सवारी झालं, त्यानंतर घोडागाडी झालं, अजून काही काही कार्स असतात त्या झाल्या, या सगळ्याच गोष्टी इथे सुरू असतात। आणि इथे बाप लेकाचं काय गहन डिस्कशन चालू होतं माहीत नाही, आम्ही दोघी त्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नव्हतो, आम्ही आपल्याच दुनियेत रंगलेलो होतो। आणि आम्ही घरातूनच 2-3 टॉय घेऊन जातो आणि मग तिथे काही ना काही ही मुलं सँडमध्ये करतातच, आणि तशी तिची गाडगीची मस्ती सुरू होती, मीही तिला मदत करत होते। आणि बघा छान अजून छान गजबजत होतं, आणि अशी संध्याकाळ खूप छान वाटते, बीचवरची संध्याकाळ मला तरी खूप जास्त आवडते। तुम्हाला आवडते का? नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचा संडे कसा जातो तेही सांगा। तर बीचवर आल्यावर म्हटल्याप्रमाणे थोडीशी एक छोटीशी रील नवऱ्यासोबत झालीच पाहिजे, भले त्याला इंटरेस्ट असो नाही तर नसो, त्याला घेणं आपलं काम आहे। तर ही सुद्धा एक रीलचाच भाग होता जी काही कंप्लीट झाली नाही, आणि हे मस्त असं टाईमपास काही ना काही आपण करतच असतो। हे म्हणतं तुला काय नवीन सुचतं आता काय करावं, इंस्टाग्राम आपल्या हातात आहे म्हटल्यावर। आणि ही खूप शांत संध्याकाळ, आणि हे आम्ही सगळं अनुभवून छान मस्त खाऊन पिऊन निघालेलो होतो बीचवरून, आणि निघतानाचा हा सनसेट किती सुंदर दिसते, खूप छानच वाटते ह्या सगळ्या ठिकाणी येऊन। तर असा गेला आमचा संडे, आणि जरा पोस्ट करायला लेटच झालेला आहे। तर चला भेटूया नवीन एखाद्या छानशा व्हिडिओसोबत।